हाय हॅलो आणि नमस्कार. मी शिवम बोरकर, गुरुजी कोचिंग या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फायनली आज आपल्याला सुरुवात करायची बघा आपलं मॅथ फर्स्ट मधील फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे बघा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. बोर्डाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं असं असणारं चॅप्टर आहे, कारण की बोर्डाच्या पेपरमध्ये याला बघा 12 मार्क्सचं वेटेज आहे विथ ऑप्शन मध्ये. यासारखेच बघा अजून 2 चॅप्टर आहेत ज्यांना जास्त पद्धतीचं त्या ठिकाणी वेटेज आहे. सेकंड नंबरचं आपलं चॅप्टर असणार आहे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि 6 नंबरचं जे चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स, यांना प्रत्येकी 12 मार्क्सचं वेटेज त्या ठिकाणी दिलेले. तर या चॅप्टर मध्ये बघा आपल्याला नेमकं काय काय शिकायचंय. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचंय बघा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कशाला म्हणतात, कशा पद्धतीने ते आपल्याला ओळखता येतात. नेक्स्ट आपल्याला बघायचंय बघा सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नेमकं काय असते. त्यानंतर आपल्याला बघायचंय बघा सायमल्टेनियस इक्वेशन कशाला म्हणतात. नंतर 4 नंबरचा टॉपिक असणार आहे बघा आपला सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, आणि 5 नंबरचा टॉपिक असणार आहे बघा टू फाइंड द सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. त्यासाठी बघा 4 मेथड असणार आहेत. त्यापैकी बघा अल्जेब्रिक मेथड मध्ये 3 मेथड येतात आणि एक येते बघा त्या ठिकाणी ग्राफिकल मेथड. तर या ठिकाणी बघा अल्जेब्रिक मेथड मध्ये बघा आपल्याला बघायचं बघा इलिमिनेशन मेथड, त्यानंतर सबस्टिट्यूशन मेथड, आणि त्यानंतर बघा डिटर्मिनंट मेथड, त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणतात क्रेमर्स रूल. नेक्स्ट बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेशन करता त्या ठिकाणी काय करायचं सोल्युशन फाइंड करायचे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण अल्जेब्रिक मेथड. त्यानंतर ग्राफिकल मेथड मध्ये काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी आपण ग्राफचा वापर करून त्या ठिकाणी काय करणार आहे सोल्युशन फाइंड करणार आहे, म्हणून त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण ग्राफिकल मेथड. त्यानंतर बघा नेक्स्ट काय की असे इक्वेशन बघायचे जे आपण कन्वर्ट करू शकतो कशामध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये. आणि 7वा आणि शेवटचा टॉपिक आपला असणार आहे ज्यामध्ये आपल्याला बघायचंय ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. तर यासाठी बघा की जर आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नेमकं कशाला म्हणतात आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं जे सेकंड चॅप्टर आहे त्याला क्वाड्रॅटिकच का म्हणतात हे कळण्यासाठी बघा आपल्याला 9th क्लास मधलं जे पॉलिनॉमियल चॅप्टर आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे. जसं बघा की नेमकं पॉलिनॉमियल कशाला म्हणतात. त्या ठिकाणी बघा काय लिहित आहे आपण पॉलिनॉमियल. जसं काही या ठिकाणी बघा एक्झाम्पल घेत आहे आपण x⁻10 प्लस 9x² मायनस 5x प्लस 9. नेक्स्ट बघा सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी घेत आहे आपण 9y⁻9 मायनस 10y² प्लस 3y. त्यानंतर बघा 100x⁻99, आणि 4 नंबरला बघा आपण एक एक्झाम्पल घेतलं 6. तर हे जे एक्सप्रेशन आहेत याला पॉलिनॉमियल कधी म्हणतात यासाठी बघा आपल्याला कळलं पाहिजे की जे पण व्हेरिएबल, जसं या प्रत्येक एक्झाम्पल साठी आपण म्हणू शकतो की या ठिकाणी बघा एकच व्हेरिएबल यूज केलं आपण x व्हेरिएबल यूज केलं. या इक्वेशन मध्ये बघा या एक्सप्रेशन मध्ये बघा y व्हेरिएबल आपण त्या ठिकाणी काय केलं यूज केलेले, या ठिकाणी बघा x व्हेरिएबल यूज केलेले. मग पॉलिनॉमियल नेमकं कोणाला म्हणायचं तर ज्या ठिकाणी बघा जे पण एक्सप्रेशन दिलं त्याच्यामध्ये बघा जे व्हेरिएबल आहेत त्याचे इंडेक्स आणि पॉवर त्या ठिकाणी जर हे नंबर येत असतील कोणते 0, 1, 2 त्यालाच आपण काय म्हणतो होल नंबर जर त्या ठिकाणी येत असतील तर त्या एक्सप्रेशनला काय म्हणतात पॉलिनॉमियल म्हणतात. जसं या ठिकाणी बघा या एक्सप्रेशन मध्ये या ठिकाणी व्हेरिएबल जे आहे त्याचा इंडेक्स किती 10 आहे, या ठिकाणी 2 आहे, आणि या ठिकाणी काही नाही म्हणजे किती 1 आहे, आणि हे सर्वच्या सर्व इंडेक्स बघा कोणते नंबर येतात होल नंबर येतात, म्हणून या ठिकाणी याला काय म्हणतात पॉलिनॉमियल म्हणतात. नेक्स्ट बघा हे जे एक्सप्रेशन आहे याच्यामध्ये बघा y व्हेरिएबल यूज केलं, या ठिकाणी बघा हायेस्ट इंडेक्स 9 आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी काही नाही म्हणजे किती आहे 1 आहे, आणि सर्वच्या सर्व इंडेक्स बघा 9 to 1 कशामध्ये येतात होल नंबर मध्ये येतात, म्हणून याला काय म्हणतात पॉलिनॉमियल म्हणतात. नेक्स्ट बघा या ठिकाणी व्हेरिएबल यूज केला आपण x, याचा हायेस्ट इंडेक्स त्या ठिकाणी बघा 99, आणि या ठिकाणी 99 कोणता नंबर येतो होल नंबर, म्हणून याला सुद्धा त्या ठिकाणी काय म्हणतात पॉलिनॉमियल म्हणतात. आता या ठिकाणी बघा व्हेरिएबल काय लपलेलं आहे म्हणजे काय या ठिकाणी 6 ला काय लिहू शकतो आपण बघा 6 into 1. तर याला कशा पद्धतीने लिहिता येते 6 into x⁻0, कारण की आपल्याला माहिती आहे एनिथिंग रेस टू दी पॉवर 0 आन्सर काय ते 1, म्हणजे 1 ला आपण काय लिहिलं x⁻0, म्हणजे या ठिकाणी व्हेरिएबल आपण x यूज केलं आणि याचा हायेस्ट इंडेक्स त्या ठिकाणी किती 0 आहे आणि 0 होल नंबर येते, म्हणून याला या ठिकाणी काय म्हणतात पॉलिनॉमियल म्हणतात. मग जेवढे पण नंबर अशा पद्धतीने असतात
त्याला काय म्हणतात, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल त्या ठिकाणी म्हणतात. नेक्स्ट आता महत्वाचं आहे काय की पॉलिनॉमियल मध्ये बघा एक डिग्री शब्द वापरलेला आहे. आता डिग्री नेमकं काय असते, जे पण तुम्हाला पॉलिनॉमियल त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामधील हायेस्ट इंडेक्स जो असेल त्या ठिकाणी ती काय असते, त्या पॉलिनॉमियलची डिग्री. जसं या ठिकाणी बघा ही जी पॉलिनॉमियल दिलेली आहे याच्यामध्ये बघा जी डिग्री असणार आहे तुमची बघा हायेस्ट नंबर कोणता आहे 10, 2 की 1. तर या ठिकाणी हायेस्ट नंबर जो असणार आहे ते 10 आहे, म्हणून याला या ठिकाणी काय म्हणतात, याची जी डिग्री आहे ती किती येणार 10. सिमिलरली बघा या ठिकाणी जर आपण इंडेक्स कंपेअर केलं तर हायेस्ट किती आहे 9, म्हणून या पॉलिनॉमियलची डिग्री किती येते आपली 9. या ठिकाणी जर बघितलं तर किती येते 99 त्या ठिकाणी डिग्री येते, आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपली डिग्री त्या ठिकाणी काय येते 0. मग आपल्याला जर डिग्री फाइंड करायची असेल ज्याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल यूज केलं, प्रत्येक एक्सप्रेशन मध्ये बघा या ठिकाणी प्रत्येक पॉलिनॉमियल मध्ये फक्त एकच व्हेरिएबल यूज केलं, आणि त्यामध्ये जर आपल्याला डिग्री फाइंड करायची असेल तर हायेस्ट इंडेक्स बघायचा आणि ती काय असेल त्या पॉलिनॉमियलची त्या ठिकाणी काय असणार डिग्री असणार आहे. नेक्स्ट जर एकापेक्षा जास्त व्हेरिएबल त्या ठिकाणी जर आपण यूज केले, जसं बघा एक्झाम्पल जर आपण त्या ठिकाणी घेतलं 9xyz प्लस 10x² y² z² प्लस 9x² yz. मग अशा वेळेस जर डिग्री फाइंड करायची असेल तर त्यावेळेस काय करायचं, जे पण व्हेरिएबल आपल्याला दिलेले आहेत त्यांच्या इंडायसेसची त्या ठिकाणी काय करायची बेरीज करायची. तर या ठिकाणी बघा काय येणार, काही नाही म्हणजे काय 1 1 1. या ठिकाणी जर या इंडायसेसची बेरीज केली तर किती येणार 3 येणार. नेक्स्ट या ठिकाणी जर बेरीज केली 2 + 2 + 2 त्या ठिकाणी किती होणार 6 होणार. या ठिकाणी जर केले बघा 2 + 1 + 1 त्या ठिकाणी किती होते 4 होते. तर यामध्ये सर्वात जास्त जी इंडायसेसची ऍडिशन जी पॉवरची ऍडिशन येत आहे ती किती येते बघा 6 येत आहे, म्हणून या पॉलिनॉमियलची डिग्री त्या ठिकाणी किती येते बघा 6 येते. किती येणार डिग्री त्या ठिकाणी डिग्री येते बघा 6. आता आपल्याला बघायचंय बघा की पॉलिनॉमियलचे त्या ठिकाणी काय बघायचे बघा टाइप्स बघायचे. काय बघायचे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियलचे त्या काही ठिकाणी काय बघायचे आपल्याला टाइप्स बघायचे. तर जे बेस असणार आहेत बघा नंबर ऑफ टर्म, त्या पॉलिनॉमियल मध्ये एकूण किती टर्म असणार आहेत. तर बघा जर तुमच्या पॉलिनॉमियल मध्ये एकच टर्म राहत असेल, ओनली 1 टर्म जर राहत असेल तर त्या ठिकाणी त्याला म्हणतात बघा मोनोमियल. काय म्हणतात त्याला मोनोमियल. जर त्या ठिकाणी बघा 2 टर्म जर राहत असतील तर त्याला त्या ठिकाणी म्हणतात बघा बायनोमियल. आणि नेक्स्ट बघा त्या ठिकाणी जर तुमच्या टर्म त्या ठिकाणी 3 टर्म जर राहत असतील तर त्या ठिकाणी त्याला म्हणतात बघा ट्रायनोमियल. काय म्हणतात त्याला ट्रायनोमियल. म्हणजे एक टर्म जर असेल तर मोनोमियल, 2 टर्म असतील तर बायनोमियल, आणि 3 टर्म जर राहत असतील तर त्या ठिकाणी काय म्हणतात ट्रायनोमियल. म्हणजे ज्यावेळेस पण बेस असेल नंबर ऑफ टर्मवर त्यावेळेस आपल्याला डिग्रीचं काहीही घेणं देणं नाही. जसं या ठिकाणी बघा मोनोमियल साठी जर आपण एक्झाम्पल लिहिले तर x⁻100. तर या ठिकाणी बघा एकच टर्म आपण त्या ठिकाणी काय केली यूज केली, म्हणून याला म्हणतात मोनोमियल. अजून जर एक्झाम्पल बघितलं बघा 2y⁻99. या ठिकाणी सुद्धा बघा एकच टर्म आपण त्या ठिकाणी काय केली यूज केली. नेक्स्ट बघा ज्यावेळेस बायनोमियल म्हणलं तर समजून चालायचं एकूण किती टर्म असणार आहेत 2 टर्म त्या ठिकाणी असणार आहे. जसं जर एक्झाम्पल घेतलं x⁻10 + 9 किती टर्म आहेत 2 टर्म आहेत. नेक्स्ट बघा 2y² - 3 किती टर्म आहेत 2 टर्म आहेत, म्हणून याला काय म्हणायचं त्या ठिकाणी बायनोमियल. आता जर 3 टर्म असतील तर त्याला काय म्हणायचं ट्रायनोमियल. जसं या ठिकाणी बघा एक्झाम्पल जर आपण घेतलं x² प्लस त्या ठिकाणी 9x प्लस त्या ठिकाणी 8 जर असेल तर या ठिकाणी बघा 3 टर्म असणार आहेत, म्हणून याला काय म्हणतात त्या ठिकाणी ट्रायनोमियल. आणि हे टाइप कशावरून झाले बघा नंबर ऑफ टर्म्स वरून. याच पद्धतीने आपल्याला बघायचे बघा टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. पण बघा त्या ठिकाणी बेस काय असणार आहे त्याची डिग्री. पॉलिनॉमियलचे टाइप बघायचे पण कशावरून बघायचे डिग्री वरून बघायचे. पण त्यामध्ये बघा फक्त आपण एकच व्हेरिएबल यूज करणार आहे. मग या ठिकाणी बघा ज्या वेळेस तुमची डिग्री त्या ठिकाणी एक तर 1 असणार आहे किंवा तुमची डिग्री त्या ठिकाणी 2 असणार आहे किंवा तुमची डिग्री त्या ठिकाणी बघा 3 असणार आहे. मग अशा वेळेस काय म्हणायचं बघा ज्या वेळेस डिग्री 1 असेल त्यावेळेस त्याला काय म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल. काय म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल. जर डिग्री 2 असेल तर त्या ठिकाणी त्याला म्हणतात
क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, आणि जर डिग्री 3 असेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात, क्युबिक पॉलिनॉमियल. काय म्हणतात त्याला, क्युबिक पॉलिनॉमियल. जसं जर याचे एक्झाम्पल घेतलं तर या ठिकाणी बघा x+9, तर याचा इंडेक्स किती या ठिकाणी बघा, व्हेरिएबलचा 1, म्हणून याला म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल. अजून जर एक्झाम्पल घेतलं बघा 9x, या ठिकाणी परत जर बघितलं तर हायेस्ट इंडेक्स किती, 1, म्हणून याला म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल. आता जर बघायचं असेल क्वाड्रॅटिक, तर आपल्याला कळालं की जे व्हेरिएबल असेल त्याच्यामध्ये हायेस्ट इंडेक्स किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. जसं बघा 2x² + 9x+3, बरोबर का. नेक्स्ट जर सेकंड एक्झाम्पल घेतलं 3x² - 9, तर या ठिकाणी बघा व्हेरिएबल जे दिलेले त्याची हायेस्ट डिग्री किती आहे, 2 आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता 3 नंबरचा टाइप आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर किती असणार आहे, 3 असणार आहे. जसं जर आपण एक्झाम्पल घेतलं या ठिकाणी बघा 9x³, परत एक्झाम्पल घेतलं 7x³ - 8x² + 3, तर या ठिकाणी बघा हायेस्ट इंडेक्स किती आहे, 3, म्हणून त्याला काय म्हणतात, क्युबिक पॉलिनॉमियल. आता आपल्याला जे मेन चॅप्टर आहे आपल्याला सुरुवात करायची आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नेमकं का म्हणतात. काय बघायचं आपल्याला की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नेमकं का म्हणतात. तर याचं कारण आहे बघा की आता आपल्याला लक्षात आलं, नावावरूनच कळते आपल्याला की त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असणार आहेत आणि त्या व्हेरिएबलची डिग्री त्या ठिकाणी किती असणार आहे, 1 आहे. आणि इक्वेशन हा शब्द आला म्हणून त्या ठिकाणी समजून चालायचं कोणतं साइन असणार आहे, इक्वल टू साइन असणार आहे. लिनियर म्हणलं तर आता आपल्याला कळायला पाहिजे की डिग्री 1 असणार आहे. आणि आपलं जे सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याच्यात आपल्याला कळायला पाहिजे की जे पण व्हेरिएबल वापरलं त्याची डिग्री त्या ठिकाणी किती असणार आहे, 2 असणार आहे. तर या ठिकाणी बघा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नेमकं कशाला म्हणतात, तर लिनियर म्हणजे काय, ज्याची हायेस्ट इंडेक्स त्या व्हेरिएबलचा किती असणार आहे, 1 असणार आहे, ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असणार आहे, त्याला आपण काय म्हणणार, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. मग याचे वेगवेगळे एक्झाम्पल आपण बघणार आहोत बघा. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, जसं बघा की जर याचं जनरल इक्वेशन बघितलं तर ते या पद्धतीने येते बघा, ax + by + c = 0. याच्यामध्ये x आणि y काय आहेत, 2 व्हेरिएबल येतं. त्यानंतर a काय आहे, x चा कोइफिशियंट आहे, b काय आहे त्या ठिकाणी y चा कोइफिशियंट आहे, आणि x ची आणि y ची जी पॉवर असणार आहे त्या ठिकाणी किती असणार आहे, 1 असणार आहे. तर याला काय म्हणणार, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. हे त्याचं काय जनरल इक्वेशन आहे, ज्यामध्ये बघा a झालं, b झालं आणि c झालं, यांच्या ज्या व्हॅल्यू असणार आहे ते रिअल नंबर असणार आहेत, आणि a ची b ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय नसणार आहे, 0 नसायला पाहिजेत. तर अशा इक्वेशनला काय म्हणतो आपण, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. जसं आता काही एक्झाम्पल घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला चेक करायचे की ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होतात किंवा नाहीत होत. जसं बघा या ठिकाणी जर आपण एक्झाम्पल घेतलं 3m + 5n + 9 = 0, तर या ठिकाणी बघा की या ठिकाणी 2 व्हेरिएबल यूज केले, m आणि n, आणि त्याचे हायेस्ट इंडेक्स त्या ठिकाणी बघा काय आहेत, 1 आहेत, म्हणून याला काय म्हणतात, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणतात. नेक्स्ट बघा जर दुसरं एक्झाम्पल घेतलं 0x + 5y + 8 त्या ठिकाणी काय घेतलं, = 0. तर या ठिकाणी बघा x चा जो कोइफिशियंट आहे म्हणजे कोण, a ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय, ते 0 येत आहे. जर 0 येत असेल तर त्या ठिकाणी ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार नाही. नेक्स्ट बघा परत एक एक्झाम्पल 0.5x प्लस त्या ठिकाणी बघा 0y + 7 = त्या ठिकाणी बघा काय येत आहे, 0 येत आहे. तर या ठिकाणी बघा y चा जो कोइफिशियंट आहे म्हणजे काय, b ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय येते, 0 येत आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार नाही. परत एक एक्झाम्पल बघा 9x² + 5y + 8 = 0. तर या इक्वेशन मध्ये बघा 2 व्हेरिएबल आहेत, x आणि y आहे, मात्र या ठिकाणी बघा डिग्री किती यूज केली, 2 केलेली, आपल्याला किती पाहिजेत, 1 पाहिजेत, म्हणून याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणत नाहीत. नेक्स्ट बघा अजून एक एक्झाम्पल 5th नंबरचं की जर 3/x + 5/y जर 0 असेल तर त्या ठिकाणी बघा की याला काय लिहिता येते बघा, आपल्याला हे जे x आहे बघा याची पॉवर डिनॉमिनेटर मध्ये काय आहे त्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आहे 1. जर याला लॉज ऑफ इंडायसेस आपण यूज केला म्हणजे काय, a⁻⁻m ला आपण काय लिहू शकतो, 1/a⁻m. मग याला जर आपल्याला अशा पद्धतीने लिहायचं असेल 1/x⁻1, तर ही पॉवर वरती गेल्याच्या नंतर काय होते, मायनस होते, म्हणजे काय होणार,
एक्स रेस टू दी पॉवर त्या ठिकाणी काय होणार -1. म्हणजे जर याला लिहिलं तर हे काय होणार 3 इंटू एक्स रेस टू दी पॉवर -1 प्लस 5 इंटू वाय रेस टू दी पॉवर -1 इज इक्वल्स टू त्या ठिकाणी काय होणार 0 होणार. तर या ठिकाणी बघा जे हा इंडेक्स आहे तो आपल्याला 1 पाहिजे. या ठिकाणी किती आहेत -1 येत आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. त्यानंतर बघा 6 नंबरचं एक्झाम्पल जर आपण घेतलं 9x प्लस 3xy -5 त्या ठिकाणी इज इक्वल्स टू काय घेतलं 0 घेतलं. तर या ठिकाणी बघा दोन व्हेरिएबल आहेत, मात्र या ठिकाणी बघा याची जर डिग्री काढली या ठिकाणी तर 1 + 1 त्या ठिकाणी किती होत आहे 2 होत आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. मग आपल्याला जर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जर ओळखायचे असतील तर ते कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असलेच पाहिजेत. त्या व्हेरिएबलचे हायेस्ट इंडेक्स त्या ठिकाणी किती असला पाहिजेत 1 असला पाहिजेत. ए बी सी हे रिअल नंबर असले पाहिजेत. ए ची बी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय नसली पाहिजे 0 नाही पाहिजे. तर त्या इक्वेशनला काय म्हणतो आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर बघा आपण आता नेमकंच शिकलो की कशा पद्धतीनं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ओळखता येतात. तर या ठिकाणी बघा डेफिनेशन दिलेली आहे की असे इक्वेशन ज्याच्यामध्ये बघा दोन व्हेरिएबल असले पाहिजेत आणि ज्या ठिकाणी त्या व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स त्या ठिकाणी किती असला पाहिजेत 1 असला पाहिजेत, म्हणजे डिग्री किती असली पाहिजेत 1 असली पाहिजेत. त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याचं जनरल इक्वेशन बघा काय ते ax + by + c इज इक्वल्स टू 0, ज्याच्यामध्ये बघा ए बी सी च्या व्हॅल्यू कोणते नंबर असणार आहेत रिअल नंबर असणार आहेत आणि ए आणि बी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय नाही पाहिजे आपल्याला 0 नाही पाहिजेत. या ठिकाणी बघा परत एक एक्झाम्पल घेतला आपण 2x - 5y + 7 इज इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा दोन व्हेरिएबल असणार आहेत x आणि y, ज्यामध्ये बघा त्यांचे हायेस्ट इंडेक्स त्या ठिकाणी इथं 1 इथं 1. तर या ठिकाणी बघा आणि एबीसी च्या व्हॅल्यू रिअल नंबर आहेत आणि ए आणि बी दोन्हीही त्या ठिकाणी काय नाहीत 0 नाहीत, म्हणून हे काय होते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होते. आता आपल्याला बघा बुक मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ज्यामध्ये बघा आपल्याला विचारलेले की काही एक्झाम्पल दिलेले, तर त्यामध्ये विचारले गेलेले की हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होतात किंवा नाहीत होत. जर होत असतील तर येस लिहा आणि जर होत नसतील तर त्या ठिकाणी काय लिहायला सांगितलं आपल्याला नो लिहायला सांगितलं. तर या ठिकाणी बघा फर्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला दिलेले बघा 4m + 3n इज इक्वल्स टू 12. तर या ठिकाणी बघा ही ऍक्टिव्हिटी मधलं बघा हे आपल्याला काय दिलेलं सॉल्व्ह केलेले. तर यामध्ये बघा दोन व्हेरिएबल यूज केलेत m आणि n आणि त्यांचे हायेस्ट इंडेक्स या ठिकाणी बघा 1 आणि या ठिकाणी काय 1, म्हणून याला काय म्हणतात लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणतात. नेक्स्ट बघा दुसरे एक्झाम्पल जर आपण बघत असणार तर काय दिलेले बघा 3x² - 7y + 13 दोन व्हेरिएबल यूज केलेले, मात्र त्या ठिकाणी या ठिकाणी बघा व्हेरिएबलची जो हायेस्ट इंडेक्स आहे ते किती आहे 2 दिलेला आहे. आपल्याला किती पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे 1, मग हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही, म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आपण नो. त्यानंतर बघा √2x - √5y इज इक्वल्स टू 16. तर या ठिकाणी बघा याला आपण काय म्हणणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणणार, कारण की दोन व्हेरिएबल यूज केले त्यांचे हायेस्ट इंडेक्स त्या ठिकाणी काय आहेत 1 आहेत, म्हणून याला काय म्हणणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. नेक्स्ट बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले बघा 0x + 6y - 3 इज इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला काय दिलेली आहे 0 दिलेली आहे, म्हणून या ठिकाणी हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही, म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आपण नो लिहिणार. नेक्स्ट एक्झाम्पल बघा या ठिकाणी बघा 0.3x + 0y - 36 हे एक्झाम्पल दिलेले. तर या ठिकाणी बघा y चा कोएफिशियंट म्हणजे b ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय दिलेली आहे 0 दिलेली आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. नेक्स्ट बघा हे एक्झाम्पल आपण बघितलेले की याला जर आपण लिहिलं तर हे या पद्धतीने लिहिता येईल 4 × x raised to the power -1 + 5 × y raised to the power -1 इज इक्वल्स टू 4. दोन व्हेरिएबल दिले, मात्र त्या ठिकाणी त्या व्हेरिएबलचा जो इंडेक्स आहे तो किती दिलेला आहे बघा त्या ठिकाणी -1. आपल्याला किती पाहिजे त्या ठिकाणी 1 कंपल्सरी आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. त्यानंतर बघा की आपल्याला एक्झाम्पल दिलेले बघा 4xy - 5y - 8 इज इक्वल्स टू 0. दोन व्हेरिएबल दिलेले आहेत, मात्र त्या ठिकाणी जर त्यांची डिग्री जर त्या ठिकाणी काढली तर 1 + 1 त्या ठिकाणी किती होत आहे 2 होत आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. जर हे आपण 7 एक्झाम्पल बघितले तर याच्यामधले बघा दोनच असे एक्झाम्पल आहेत, कोणतं फर्स्ट एक्झाम्पल आणि थर्ड एक्झाम्पल, की जे काय होतात लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होतात. अजून एक महत्वाची कंडिशन काय की जर त्या ठिकाणी हा कॉन्स्टंट जर 0 राहिला तरी त्याच्याशी काही घेणं देणं नाही, म्हणजे या पद्धतीनं की 2x - 5y इज इक्वल्स टू 0, म्हणजे कॉन्स्टंट टर्म प्रेझेंट असली काय किंवा नसली काय तर ते तुमचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ठरवत नाही. तर ठरवते कोण कोएफिशियंट ऑफ ए
कोइफिशियंट ऑफ बी, त्यानंतर त्याच्यामधले व्हेरिएबलची इंडेक्स त्या ठिकाणी किती पाहिजे आपल्याला 1 पाहिजे, तरच ते काय होतात लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. तर या लेक्चरमध्ये फक्त आपण एवढंच बघितलं की लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल कशाला म्हणतात, ते कशा पद्धतीने ओळखल्या जातात. तर आजच्या व्हिडिओला या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.